राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता भाजपनं ऑपरेशन लोटस राबवण्याची तयारी केलेली आहे। मात्र स्पष्ट बहुमत असताना देखील महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस करण्याची गरज भाजपला का निर्माण झाली, त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप। महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस। लोकसभेतील बहुमतासाठी भाजपची खेळी। लोकसभेतील अपयशानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपनं जोरदार कमबॅक केलंय। त्यामुळे भाजपनं महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवण्याची तयारी केली। त्यातच महाविकास आघाडीतील काही खासदार राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जाते। त्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी धक्कादायक खुलासा केलाय। तर जनता ऑपरेशन लोटसचा बंदोबस्त करेल असा विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केलाय। म्हणजे महाविकास आघाडीचं अपयश काय आहे की त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी त्यांना सांभाळता येत नाही। आम्हाला विकासाचे कामं करण्याकरता कुठल्याही पद्धतीचा आम्हाला सपोर्ट करत नाही किंवा जे काही पक्ष म्हणून हा आधार द्यावा लागतो निवडून आलेल्या लोकांना, तो काय आधार मिळत नाही म्हणून ते अस्वस्थ आहेत। ऑपरेशन लोटस वापरायचा करायचा हा जर काही भाजपा प्रयत्न करत असेल पैशाच्या भरोशावर, सत्तेच्या भरोशावर, तर या देशातील जनता योग्य वेळी योग्य बंदोबस्त करेल असा आम्हाला विश्वास आहे। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं 30 जागा जिंकल्या, तर महायुतीला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावं लागलं होतं। मात्र विधानसभेत महायुतीनं मोठी मुसंडी मारली। त्यामुळे महाविकास आघाडीचे आमदार आणि खासदार अस्वस्थ असल्याची चर्चा रंगली। मात्र केंद्र आणि राज्यात बहुमत असतानाही भाजपला ऑपरेशन लोटसची गरज का निर्माण झाली आहे, पाहूया। महाराष्ट्रात महायुतीला अनुकूल वातावरण आहे। मवियाला धक्का देऊन खासदारांना आपल्याकडे ओढण्याचा डाव आहे। मवियाच्या खासदारांना पुन्हा निवडणुकीत उतरून संख्याबळ वाढवण्याची रणनीती आहे। मोदी सरकार नितीश कुमार आणि चंद्राबाबूंच्या पाठिंब्यावर उभं आहे। नितीश कुमार आणि चंद्राबाबूंचा इतिहास पाहता भाजप खबरदारीच्या पवित्र्यात आहे। 2014 मध्ये केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर केवळ 10 वर्षात भाजपनं 7 वेळा ऑपरेशन लोटस राबवून विरोधी पक्षांची सरकारं पाडली आहेत। मात्र आता महाराष्ट्रात भाजपकडे स्पष्ट बहुमत असतानाही केंद्रातील सरकारला स्थिर करण्यासाठी भाजपनं रणनीती आखल्याची चर्चा रंगली। त्यामुळे ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून केंद्र सरकारला स्थिर करण्यास मदत मिळणार की लोक पुन्हा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला साथ देऊन भाजपच्या मनसुब्यांवर पाणी सोडणार याची उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।